मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। पत्रकार परिषदेची वेळ दोनदा बदलली, त्याचं कारण यायला मला जो उशीर झाला रत्नागिरीपासून आणि रस्त्याचं काम जोरदार सुरू आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि त्याच्यामुळे मला यायला इथं तास सव्वा तास उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। आणि आजची पत्रकार परिषद ही कोल्हापूरवासियांच्यासाठी अतिशय महत्त्वाची पत्रकार परिषद आहे। कशा पद्धतीनं राजकारणामध्ये रंग बदलले जातात, ज्यांचा अपमान केलेला असतो तो 6-7 महिन्यानं वर्षभरानं पुन्हा एकदा आदर कशा पद्धतीनं दाखवला जातो ही दाखवणारी पत्रकार परिषद आहे। आणि जो काही मी व्हिडिओ दाखवणार आहे याचा एक महत्त्वाचा भाग आहे की सगळ्यात पहिल्यांदा श्रीमंत संभाजीराजे छत्रपतींबद्दल आम्हाला सगळ्यांनाच आदर आहे आणि त्यांची ही पत्रकार परिषद आहे। ज्यावेळी त्यांना राज्यसभेचं तिकीट देण्याची वेळ आलेली होती आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे काम करत होतो, तर त्यांच्या क्लिपमध्ये देखील आपण ऐकाल की एका मंत्र्याचा फोन आला। ते आजपर्यंत मी सांगितलं नव्हतं की कोण मंत्री, तो स्वतः मी मंत्री होतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांच्या क्लिपमध्ये असं म्हटलं आहे की मंत्र्याच्या घरी बैठक झाली, ते घर देखील ज्या मंत्र्याचं होतं ते देखील मीच होतो। तिसरी त्या क्लिपमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की छत्रपती संभाजी राजांकडनं ड्राफ्ट लिहून घेण्यात आला की त्यांनी भविष्यामध्ये कसं वागलं पाहिजे, त्यांनी काय केलं पाहिजे। त्याच्यामध्ये ते म्हणत आहेत की जे एका मंत्र्याच्या हातानं लिहिलेलं आहे तो मंत्री देखील मी होतो, तो हात देखील माझाच होता। त्याच्यानंतर त्यांनी असा एक म्हटलेलं आहे की ओबेरॉयला 3 लोक भेटायला आले, त्याच्यामध्ये एक खासदार होते, एक स्नेही होते आणि एक मंत्री होते, तो देखील मंत्री मीच होतो। त्याच्यानंतर अजून त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांचं तिकीट फायनल झाल्यानंतर ते कोल्हापूरला आले आणि कोल्हापूरला आल्यानंतर कोल्हापूरच्याच एका व्यक्तीला राज्यसभेचं तिकीट दिलं गेलं आणि त्याच्यानंतर एका मंत्र्याचा मला फोन आला, तो देखील मंत्री मीच होतो। तेव्हा मला असं वाटतं की ती पहिली त्यांची पत्रकार परिषद बघू। त्याच्यानंतर अतिशय ज्यांना आता आपुलकी छत्रपती घराण्याबद्दल वाटायला लागलेली आहे, त्यांची एक पत्रकार परिषदेची क्लिप आहे। त्यांचं वाक्य आहे श्रीमंत उदयनराजन भोसलेंबद्दलचं, ते आपण ऐकूया आणि मग मी ह्या कागदात नक्की काय ते पुढे मी आपल्याला सांगतो। तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्यांना आता छत्रपती संभाजीराजांचा, शाहू छत्रपतींचा आणि गादीचा अतिशय पुळका आलेला आहे, त्यांच्या संदर्भामध्ये स्वतः संभाजीराजांनी काय म्हटलेलं होतं हे आपण याच्यात बघूया आणि त्याच्यानंतर मी पुढे पत्रकार परिषदेमध्ये अन्य गोष्टी सांगतो। मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगू इच्छितो, आपण कुठलाही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, आपण दोघांनी तिथं जायचं, दोघांनी शिवाजी महाराजांना स्मरण करायचं आणि जर का संभाजी छत्रपती खोटा बोलत असेल तर तुम्ही सांगायला पाहिजे। मग आणि जे मी बोलणार आहे ते मला आवडत नाही, परत एकदा मी सांगतो, पण मला बोलावं लागते। इथं आल्यानंतर 2 खासदार मुख्यमंत्रीजींनी माझ्याकडे पाठवले। आमची मीटिंग ओबेरॉय मध्ये झाली आणि त्यांनी दोघांनी सांगितलं मला की त्यांची इच्छा आहे की आपण शिवसेनेत प्रवेश करावा आणि उद्याच्या उद्या तुमची उमेदवारी आम्ही जाहीर करू। पण मी त्यांना स्पष्टपणाने सांगितलं, मी ही इलेक्शन अपक्ष म्हणून लढवणार आहोत, मी शिवसेनेत प्रवेश करू शकत नाही। त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी खुद्द मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला आणि मुख्यमंत्र्यांनी मला निमंत्रित केलं, आपण वर्षावर आलं तर आपण चर्चा करू शकतो। आणि मी सुद्धा लोकशाहीतलं ते मुख्यमंत्री पद हे केंद्रस्थान असते आणि म्हणून
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंना मी भेटायला गेलो. तिथे 3 मुद्दे नुसते डिस्कस झाले. पहिला मुद्दा त्यांनी सुरू केला आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला छत्रपतींना बाजूला ठेवायचं नाही, छत्रपती आमच्या बरोबर पाहिजे. आणि म्हणून त्यांचा पहिला प्रस्ताव होता की आपण शिवसेनेत प्रवेश करा. तर मी त्यांना स्पष्टपणाने सांगितलं मी अपक्ष म्हणून इलेक्शन लढवणार आहे. सगळ्या पक्षाच्या लोकांनी मला मदत करावी आणि म्हणून त्या निमित्तानंच मी ते प्रपोजल नाही म्हणून सांगितलं. मग मी त्यांना म्हटलं माझ्याकडे एक प्रस्ताव आहे आणि तो प्रस्ताव म्हणजे शिवसेनेची ही सीट आहे असं ते म्हणतात. तसा त्यांच्याकडे एवढा पूर्ण कोटा नाहीये, तरी त्यांच्यातलं महाविकास आघाडीतली अंडरस्टँडिंग आहे की ही सीट त्यांची आहे. तरी मी त्यांना प्रस्ताव सांगितला की शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार मला करा. उद्धवजींनी मुख्यमंत्र्यांनी विचार केला आणि त्यांनी मला सांगितलं ते राजे शक्य होणार नाही. पण बघा मी काय म्हणतो, पण महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार आम्ही तुम्हाला करायला आमची तयारी आहे. हे कोणाचे वाक्य आहेत? हे त्यांचे वाक्य आहेत, हे माझे वाक्य नाही. तरी मी मान्य केले नाही. पण मी म्हटलं त्याला तुम्ही सुद्धा 2 दिवस विचार करा, मी सुद्धा 2 दिवस विचार करतो आणि आपण परत भेटू. 2 दिवसानंतर त्यांच्या मंत्री महोदयांचा मला फोन आला की मुख्यमंत्र्यांनी राजे आपल्याशी चर्चा करायला सांगितलेली आहे. कुठला तरी सुवर्ण मध्यम मार्ग काढू, पण आम्हाला तुम्हाला उमेदवारी अपक्ष उमेदवारी पुरस्कृत उमेदवारी द्यायची आहे. आणि म्हणून आमची बैठक सुरू झाली मंत्र्यांच्या घरी आणि तिथून मी गेलो ओव्हरऑलला. ड्राफ्ट तयार झाला. ड्राफ्ट मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना आणि मी दिलेल्या सूचना त्या दोन्हीचा मार्ग काढून ड्राफ्ट तयार झाला. आणि ड्राफ्ट तयार झाल्यानंतर तो ड्राफ्ट माझ्या मोबाईल मध्ये आहे. सगळा ड्राफ्ट माझ्या मोबाईल मध्ये आहे, हस्तलिखित मंत्र्यांच्या अक्षरात. आणि जे तिकडे पाठवले त्यांच्याकडे जे काही मेसेज आले ते सगळे माझ्याकडे. तिथून शिष्टमंडळ आलं ओव्हरऑल मध्ये भेटायला. त्यामध्ये एक मंत्री होते, एक त्यांचे जवळचे स्नेही होते आणि एक खासदार सुद्धा होते. तर त्याच्या स्नेहीने मला सांगितलं मीटिंग सुरू व्हायच्या अगोदरच की आपण आजही मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा. मी त्याला हात जोडून नमस्कार केला आणि सांगितलं कसं तर असेल. मीटिंग संपली, मला पुढे जायचंच नाही, माझी भूमिका क्लिअर आहे. मग मंत्री महोदयांनी आणि खासदारांनी सांगितलं नाही राजे हा ड्राफ्ट परत एकदा आपण वाचू, त्याच्यात काही चेंजेस असल्यास सांगा आणि तो हा फायनल ड्राफ्ट म्हणून आपण स्टॅम्प करू. तो ड्राफ्ट वाचला, त्याच्यात एक शब्द इकडे तिकडे होता. तो शब्द काय होता मला इथं सांगायचं नाही, पण तो शब्द चेंज केला. मंत्री महोदयांनी खासदारांनी सांगितलं हा ड्राफ्ट फायनल आणि हे सगळे तिथून निघून गेले. आता एवढं सगळं शब्द दिल्यानंतर मी काय केलं, मी निघालो कोल्हापूरला. माझे सुद्धा डॉक्युमेंट्स सगळ्या सह्या करायचे होते. डॉक्युमेंटेशन तयार करायचं झालंय की ते सीए आणि वकिलांची चेक करायचं होतं. गेलो, पण मला आज बोलायचंय दुसरीला. आणि जे संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी या मावळ्याला उमेदवारी द्यायचा निर्णय घेतलाय. पण अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. पण मी तुम्हाला माहिती देतो, दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत. दोन्ही जागांवर शिवसेना लढेल आणि दोन्ही जागी शिवसेनेचे उमेदवार विजयी. कोल्हापूरचे संजय पवार हे अनेक वर्ष जिल्हा प्रमुख आहेत, कडवट शिवसैनिक आहेत
बरं का, पक्का मावळा आहे. आणि मावळे असतात म्हणून राजे असतात. आम्ही सगळे जे आहोत, पक्ष नेते असतील किंवा पक्षाचे इतर पदाधिकारी असतील, हे त्या मावळ्यांच्या जोरावर त्या उभे असतात. संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की छत्रपती श्रीमंत उदयनराजे हे वंशज आहेत, याचा पुरावा त्यांनी महाराष्ट्राला द्यावा. हे वक्तव्य आपल्या सगळ्यांना माहीत असेल, ती क्लिप दाखवायची काही आवश्यकता नाही. ह्याच्यामध्ये छत्रपती संभाजीराजांनी जे सांगितले की ड्राफ्ट बनवला गेला आणि त्याच्यातले काही शब्द मी आपल्याला सांगू शकत नाही, ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्या ड्राफ्टमध्ये माझ्याकडनं असं लिहून घेण्यात आलेलं होतं की ज्यावेळी राज्यसभेची खासदारकी ही छत्रपती संभाजीराजांना दिली जाईल, त्यावेळी ते एक शिवसैनिक म्हणून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून खासदारकीच्या निवडणुकीपर्यंत शिवसेना पक्षाचा प्रचार करतील. दुसरा मुद्दा त्याच्यातला असा होता की संभाजीराजे जरी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असतील तरी देखील सभागृह आणि सभागृहाच्या बाहेर शिवसेनेचेच पक्षाचे काम ते करतील आणि शिवसेनेचा पक्षादेश हा छत्रपती संभाजीराजांना बंधनकारक राहील. तिसरा मुद्दा असा होता, छत्रपती संभाजीराजेंनी भूमिका मांडत असताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही फक्त आणि फक्त शिवसेनेचीच मांडली पाहिजे, हा तिसरा त्याच्यातला मुद्दा होता. चौथा त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा होता की छत्रपती संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेऊन मान्य केलं पाहिजे की पक्षप्रमुख शिवसेनेचे जे आहेत तेच माझे नेते आहेत, त्यांचाच मी आदेश मानणार आहे. आणि या सगळ्या कंडिशननंतर जे आता संभाजीराजे म्हणाले की मी काही बदल करायला सांगितले, त्यातला महत्त्वाचा बदल हा होता की कुठच्याही पक्षामध्ये जरी काम करण्याचा निर्णय मी घेईन किंवा न घेईन हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्यामुळं ग्रामपंचायतीच्या स्तरापासून खासदारकीच्या स्तरापर्यंत प्रचाराचे मुद्दे पक्षाचे मांडणं हे माझ्या दृष्टीनं योग्य ठरणार नाही. परंतु महाविकास आघाडीचं म्हणून जर मला पुरस्कृत करत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा तळागाळापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करेन. महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचं जे संवर्धन आहे ते करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि हा सगळा मी ड्राफ्ट लिहित असताना मला समोरून फोन यायचा, मी ते हाताने लिहायचो, छत्रपती संभाजीराजांना दाखवायचो. याच्यानंतर शेवटी छत्रपती संभाजीराजांनी असं सांगितलं की राज्यसभेची निवडणूक आहे, मला तिकीट मिळणं आवश्यक आहे किंवा नाही हा नंतरचा प्रश्न आहे, पण माझ्यासारख्या व्यक्तीची ज्या पद्धतीनं तुम्ही अवहेलना करताय ही मला मान्य नाही. त्याच्यामुळं तुम्हाला मला जर तिकीट द्यायचं असेल तर ज्या ठिकाणी मी राहिला आहे त्या ठिकाणी तुम्ही यावं. आणि छत्रपती संभाजीराजे माझ्या घरातून उठून निघून गेले, शासकीय बंगल्यातून. त्याच्यानंतर परत मला फोन आला की काही करून त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतलाच पाहिजे. छत्रपती संभाजीराजे छत्रपतींच्या वंशातले असल्यामुळं ते शिवसेनेमध्ये असले पाहिजेत. आणि असं वाक्य होतं, एखादा तरी छत्रपती आपल्या पक्षात पाहिजे. म्हणून मी जे संभाजीराजे म्हणालेत की एक मंत्री होते, मी स्नेही म्हणालेत ते मिलिंद नार्वेकर, आणि एक खासदार म्हणालेत ते खासदार अनिल देसाई, हे आम्ही ओबेरॉय हॉटेलला गेलो. ओबेरॉय हॉटेलला गेल्यानंतर डायरेक्ट, मला ही कल्पना देखील नव्हती, पण डायरेक्ट असं सांगण्यात आलं की तुम्हाला जर राज्यसभेचं तिकीट पाहिजे असेल तर या ड्राफ्टवर तुम्ही लिहिलं पाहिजे की तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करताय, शिवसेनेची ध्येय धोरणं तुम्हाला पटलेली आहेत आणि शिवसेनेच्या पक्षाची पावती तुम्ही फाडणार आहेत. हा मला देखील धक्का होता आणि संभाजीराजांना देखील धक्का होता. आणि तिथं जी एक चर्चा झाली ती आपल्या दृष्टीनं अतिशय सगळ्यांच्या महत्त्वाची आहे.
छत्रपती संभाजीराजेंनी खासदार अनिल देसाईंना विचारलं की राज्यसभेची उमेदवारी ही मी घ्यावी म्हणून सगळ्यात दिल्लीला पहिल्यांदा मला कोण भेटलं. त्याच्यावर खासदार अनिल देसाईंनी सांगितले की मी स्वतः भेटलो. स्वतः भेटल्यानंतर तुम्हाला विनंती केली. विनंती केल्यानंतर पक्षप्रमुखांना भेटण्याचा निर्णय झाला, ज्याचा उल्लेख संभाजीराजेंनी त्या ठिकाणी केला आहे. तिथे देखील संभाजीराजेंना पक्षामध्ये प्रवेश करण्याची ऑफर देण्यात आली. दुसरी जी आपण क्लिप बघितलेली आहे, व्हिडिओ बघितलेला आहे, त्याच्यामध्ये तर पूर्ण घराण्याचा अपमान केलेला आहे. या गादीबद्दल ज्यांना आता पुळका आला आहे, ज्या पद्धतीनं समोरचे अपमान करतायत म्हणून पत्रकार परिषद आपल्याकडे घेत आहेत, त्यांचं वाक्य काय? छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले हे छत्रपती घराण्याचे आहेत, वंशज, हा पुरावा त्यांनी द्यावा. म्हणजे किती सरड्यासारखे रंग बदलत आहेत हे कोल्हापूरवासियांनी देखील समजून घेतलं पाहिजे. आणि ज्या छत्रपती संभाजीराजांचा अपमान याच लोकांनी केला, तेच आज महाविकास आघाडीचे नेते कोल्हापूरमध्ये येऊन त्या संपूर्ण गादीचा आम्हाला अभिमान आहे, या संपूर्ण गादीचा आम्हाला म्हणजे आम्ही त्याचा मान राखतो, हे पत्रकार परिषद घेऊन भाषणामध्ये बोलायला लागलेले आहेत. आणि सगळ्यात दुर्दैवाची बाब होती की ज्या पद्धतीनं ड्राफ्ट लिहिला जात होता, 3 तास मी लिहित होतो, 3 तास. मी कॉलेजमधनं बाहेर पडल्यानंतर सगळ्यात जास्त मी लिहिलेलं असेल ते त्यावेळी लिहिलं असेल, इतकं लिहिलं. आणि त्याच्यामध्ये जे डायलॉग चाललेले होते, माझ्या फोनवर फोन यायचा, मला सांगितलं जायचं स्पीकर फोनवर फोन टाक म्हणून सांगायचं, छत्रपतीने ते ऐकलं पाहिजे म्हणून सांगायचे. त्याच्यानंतर मला बाजूला येऊन अजून काय ड्राफ्टमध्ये ॲड केलं पाहिजे हे सांगायचे. आणि त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा संभाजीराजे बोललेत की ड्राफ्ट तयार झाल्यानंतर त्याच्यावर शिक्का मारून ते नोटरी करावं, असं देखील त्यांचं म्हणणं होतं. मग ज्या छत्रपती संभाजीराजांकडनं ॲफिडेविट करून मी ग्रामपंचायतीपासून खासदारकीचा प्रचार हा त्यावेळच्या शिवसेनेचा आम्ही करणार आहोत, असे सांगणारे आज गादीचा मान दाखवत आहेत. मला असं वाटतं की ह्या दुटप्पी भूमिकेची पूर्ण दखल कोल्हापूरवासियांनी घ्यावी. आणि ज्या पद्धतीनं प्रचाराची दिशा महाविकास आघाडीनं बदललेली आहे, त्याचा विचार देखील कोल्हापूरवासियांनी केला पाहिजे, ही माझी कळकळीची विनंती आहे. ज्या पद्धतीनं कोल्हापूरचं राजकारण एका वेगळ्या ट्रॅकवर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, म्हणजे काही लोकांनी तर काठीनं मारतो म्हणून पण सांगितलं आहे. यायला मला त्याच्यासाठी पण उशीर झाला की कोण कुठं काठी घेऊन उभे आहेत का कोल्हापूरमध्ये, ते बघत 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 पुढं आलो. तर त्याच्यामुळं काठीनं आम्ही मारणार आहोत, आमचीच सत्ता आहे, आम्ही पाहिजे ते करू शकतो, कोल्हापूरवासी आमचेच आहेत. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या कुठच्याही मतदाराला गृहीत धरून उपयोगाचं नाही. आणि म्हणून कोल्हापूरवासियांना मी विनंती करणार आहे की ज्यांनी ऑलरेडी त्या गादीचा अपमान केलेला आहे, ऑलरेडी छत्रपती घराण्याचा अपमान केलेला आहे, ऑलरेडी श्रीमंत उदयनराजे भोसलेंचा अपमान केलेला आहे, या सगळ्याचा विचार घेऊन आपण मतदानामध्ये त्याची प्रतिबिंब दाखवणार आहेत की नाही, हेच सांगण्यासाठी मी हे 2 व्हिडिओ दाखवले. अजूनही ड्राफ्टची अजून कॉपी जी आहे ती माझ्याकडे देखील आहे, कारण माझ्या हस्ताक्षरातली ती आहे. त्याच्यामुळे ज्यांना आता पुळके आलेले आहेत आणि फार मोठे होऊन या ठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन जे व्यासपीठावर जाऊन भाषणं करत आहेत, त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे की छत्रपती संभाजीराजेंना तुम्ही उमेदवारी का दिली नाही, तुम्ही 15 दिवस त्यांना का खेळवलं, तुम्ही त्यांचं ॲफिडेविट का करून घेत होता, नोटरी ॲफिडेविट का करून घेत होता, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला छत्रपती संभाजीराजेंनी कसं फिरावं हे तुम्ही सांगत होता. आणि त्यावेळी छत्रपती संभाजीराजे एक पक्ष स्थापन करण्याच्या मनस्थितीमध्ये होते, तो त्यांनी पक्ष स्थापन करू नये, आणि तो जर पक्ष तुम्ही स्थापन केला तर आम्ही तुम्हाला राज्यसभेची उमेदवारी देणार नाही, अशा पद्धतीची चर्चा देखील त्या ठिकाणी झालेली होती. आणि म्हणून ज्यांनी ऑलरेडी गादीचा अपमान केलेला आहे, ज्यांनी ऑलरेडी छत्रपती संभाजीराजांची अवहेलना केलेली आहे, त्यांनी गादीचा पुळका आल्यासारखं वागू नये, हे माझं स्पष्ट मत आहे. महायुतीकडून ही निवडणूक अत्यंत पर्सनल लेवलला जाते असं मला वाटत नाही का? कारण शाहू महाराजांना जेव्हा तिकीट जाहीर झालं त्यावेळी स्वतः उद्धव ठाकरे आणि राऊत यांनी वाड्यात येऊन खरं तर त्यांनीच ते जाहीर केलेलं आहे. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, महायुतीने कदम मांडेंना काल आणलं आणि
आज तुम्ही हे व्हिडिओ दाखवला. नाही, वैयक्तिक काय दाखवलं? नाही, पर्सनल लेवलला ही नाही, मी परत सुधारणा करतो. मी वैयक्तिक काही दाखवलेलं नाही. आपण कदाचित उशिरा आला असेल. मी सुरुवातीला असं म्हटलं, संभाजीराजे छत्रपतींबद्दल मला आदर आहे. ज्या छत्रपती संभाजीराजेंचा अपमान महाविकास आघाडीच्या शिवसेनेनं पूर्वीच्या केलेला आहे, त्यांनी आता गादीचा पुळका आणू नये. ह्याच्यामध्ये वैयक्तिक काय बोललो? ना मी कोणावर वैयक्तिक टीका केली, ना कोणाला मी वाईट म्हटलं, ना कोणाला शिवीगाळ केली, ना कोणाला मी टोमणे मारलं. तर वैयक्तिक कुठं काय केलं? काय झालंय, हा विषय राज्यसभेचा आहे. संभाजीराजेंचा हा विषय तो तुम्ही दाखवला. 2 दिवसांपूर्वी आपले हे आले होते, राजू वाघमारे. त्यांनी सुद्धा एक राजू सॉरी ते आले होते. त्यांनी सुद्धा एक व्हिडिओ प्ले केला होता राहुल गांधींचा, जो देशभरातल्या राजांसंदर्भातलं एक विधान होतं. म्हणजे एकूणच ही सगळी प्रोसेस नाही, राहुल गांधींवर बोलल्यानंतर नाही सर, एकूण एक 4-5 दिवसाची ही प्रोसेस बघितली तर ही पर्सनल लेवलला तुम्ही नेते असं वाटतं? नाही. परत एकदा मी करेक्शन करतो. मला देखील आता 25 वर्ष राजकारणामध्ये झाली. पर्सनल लेवलला टीका करणं म्हणजे काय असतं, पर्सनल लेवलला बदनामी करणं म्हणजे काय असतं, बिलो बेल्ट पत्रकार परिषद जी 9:30 वाजता असते ती काय असते हे मला देखील माहिती आहे, तुम्हाला देखील माहिती आहे. त्याच्यामुळे असं कुठेही अनपार्लमेंटरी बोलून किंवा कोणाचाही अवमान करून मी इथं काही बोललेलो नाही. माझी परत पत्रकार परिषद पाहिजे तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला दाखवा. ह्याच्यामध्ये जर मी कोणाला शिवीगाळ केली असेल, ह्याच्यामध्ये कोणाला मी पर्सनल बोललो असेल, उलट मी असं सांगितलं की ज्यांचा व्हिडिओ मी या ठिकाणी दाखवतोय त्यांच्याबद्दल मला आदर आहे. मग मला सांगा की जे माईकमध्ये पण थुंकतात त्यांना काय म्हणायचं? जे आता मी शब्दप्रयोग करू शकत नाहीत, मी ती पाहिजे तर आता शोधून काढून यूट्यूबवरची क्लिप दाखवतो. पत्रकार परिषद असताना शिवी घातलेली आहे, ही पर्सनल हो. मी कुठं सांगावं ना, मी कोणावरही पर्सनल बोललो नाही. मी फक्त महाराष्ट्राचा मंत्री आहे, शिवसेनेचा उपनेता आहे. मला देखील माझ्या बाबतीतली ही पत्रकार परिषद आहे. कारण ते जे मंत्री म्हटलेलं आहे संभाजीराजेने, तो मंत्री मी आहे. ड्राफ्ट लिहिलेला मंत्री जो आहे हस्ताक्षरात, म्हणून म्हटलं कॉलेजनंतर मी पहिल्यांदा एवढं लिहिलं, 4 पानं लिहिली, पहिली खोडून टाकली. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये मी पर्सनल असल्यामुळं मी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि मी काहीही वावगं केलेलं नाही. ज्या महाविकास आघाडीचे नेते छत्रपती शाहू महाराजांना भेटायला गेले होते त्यांनीच त्यांच्या सुपुत्राचा कसा अपमान केला आहे हे दाखवणं काही चुकीचं आहे. प्रचाराचा भाग होऊ शकतोय, असू दे, काय अडचण नाही आहे. पण ज्यावेळी संभाजीराजे गेले राज्यसभेवर वगैरे, त्यानंतर सुद्धा त्यांनी अनेक काही वेळा विधानं केली की कोणी? संभाजीराजेंनी राज्यसभेवर गेल्यानंतर अनेक वेळा विधानं केली की मी भाजपच्या कोट्यातून गेलेलो नाही, मी थेट राष्ट्रपतींच्या कोट्यातून गेलोय, माझा पक्षाशी काही संबंध नाही, असं सुद्धा त्यांनी भूमिका घेतलेली आहे. अगदी तुमचं बरोबर आहे. छत्रपती संभाजीराजेंनी वैयक्तिक मत त्यांचं काय मांडलं ह्याच्यावर मी कसं काय आक्षेप घेऊ शकतो? पण जे सरकार असतं, म्हणजे माझ्यापेक्षा सिनियर तुम्ही सगळे पत्रकार आहात, मला असं वाटतं एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की त्यांच्या कुठच्याही वक्तव्याला मी क्रॉस करत नाही किंवा त्यांच्यावर टीका करण्याचा मला अधिकार नाही. पण आपण सगळे सुज्ञ आहात, आपण सगळे अभ्यासू आहात, म्हणून सांगितलं की माझ्यापेक्षा जास्त कारकीर्द पत्रकारितेमध्ये तुमची झालेली आहे. राष्ट्रपती राज्यसभेचं नाव कधी जाहीर करतात? राष्ट्रपती राज्यसभेचं नाव ज्यावेळी सरकारमधले पंतप्रधान आणि त्यांची जी टीम आहे ही ज्यावेळी नावं राष्ट्रपती महोदयांकडे पाठवतात त्याचवेळी ती जाहीर होतं. मग आपण असं म्हणायचं का की छत्रपती संभाजीराजेंचं जे यादीमध्ये नाव पाठवलं ते राहुल गांधींनी पाठवलं? नरेंद्र मोदी साहेबांनीच पाठवलं ना. प्रत्येकाचं सांगण्याचा मतिदार तर कदाचित वेगळा असेल. आपण आता या गादीकडून साताऱ्याकडे जाऊ. श्रीमंत उदयनराजे भोसलेंना राज्यसभा कोणी दिली? केंद्र सरकारनं दिली. केंद्र सरकारमध्ये आज कदाचित त्यांना भाजपचं तिकीट मिळालं असेल, परंतु त्यांना तिथे राज्यसभेवर पाठवत असताना जी शिफारस केली ती नरेंद्र मोदी साहेबांनीच केली. त्याच्यामुळं त्याचं स्पष्टीकरण कोणी काय द्यायचं हा प्रत्येकाचा मुद्दा आहे, त्याच्यावर मी बोलणं उचित नाही. आणि म्हणून मी सांगितलं की मी कुठेही कोणाच्या पर्सनल गोष्टीवर चर्चा केलेली नाही. माझ्या बाबतीमध्ये मी त्याचा मध्यस्थी असल्यामुळं ती पत्रकार परिषद कोल्हापूरमध्येच व्हावी असं मला वाटलं, म्हणून मी पत्रकार परिषद घेतली. 2.5 वर्ष झाली राज्यसभा होऊन मग हे सगळं सांगायला इतका उशीर का घेतला? साहेब, मी एक जोडूनच प्रश्न विचारतो. खरं तर तुमचं पण देतो उत्तर. देसाई साहेब भेटले आणि संभाजीराजेंना सांगितले की उमेदवार देतो,
अटी का घातल्या गेल्या आणि तुम्ही म्हणताय की मी मध्यस्थी होतो, मग तुम्ही त्यावेळी छत्रपतींचा सन्मान म्हणून ह्या गोष्टीला विरोध केला होता का? मीच विरोध केला. तुम्ही कधीही छत्रपती संभाजीराजेंना जर विचारलं तर ह्यांनी सगळ्यांनी जेव्हा फोन उचलले नाहीत तेव्हा मी फोन उचलला आणि मी छत्रपती संभाजीराजेंची माफी मागितली की मला ह्याच्यामध्ये पुढं केलं गेलं, मला हे सांगितलं गेलं माझे आणि तुमचे जे घरोब्याचे संबंध होते त्याच्यातनं मी तुम्हालाही विनंती केली, पण मी तुमची जाहीर माफी मागतो. मी एवढा मोठा नाही की मी डायरेक्ट तुम्हाला राज्यसभा देऊ शकतो, पण माझ्या हातनं जे काही लिखाण झालेलं आहे याची मी जाहीर माफी मागतो. हे मी स्वतः फोनवर छत्रपती संभाजीराजांकडे माफी मागितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला कधीही कमीपणा वाटलेला नाही. हे सगळे करते करवे ते कोण होते? संजय राऊत होते की थेट उद्धव ठाकरे होते? आता ते परत येतील तेव्हा दोघांनाही विचारा ना. कसं झालं तुमचा थोडा तुमचा थोडा एक मिनिट, तुमचा थोडा सिक्वेन्स चुकतोय. हॉटेलला गेल्यानंतर ड्राफ्ट झाला नाही. ज्यावेळी छत्रपती संभाजीराजांच्या लक्षात आलं की हे ड्राफ्टवरनं फार चुकीच्या गोष्टी होत आहेत त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की उद्या आता आपण बास करू, त्यांना तुम्ही फोन करून सांगा की तुम्हाला जर राज्यसभा द्यायची असेल तर द्या, नाही तर देऊ नका. मी हॉटेलला निघालो आणि त्याच्यानंतर हा जेव्हा निरोप मी पक्षप्रमुखांना दिला त्यावेळी त्यांनी अनिल देसाईंची नियुक्ती केली, मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती केली. ते दोघंही माझ्या बंगल्यावर आले, मला त्यांनी घेतलं गाडीमध्ये आणि मग आम्ही हॉटेलला गेलो. पण ड्राफ्ट का लिहून घेतला? विश्वास नव्हता छत्रपतींच्या वंशजांना, विश्वास नाही असं म्हणून पुढे जाऊन नोटरी पण करायची होती, तर ती का? नाही मी नाही बोललो, स्वतः राजे बोललो. आता मुद्दा असा आहे की तो नोटरी, त्याचं उत्तर देणार आहे मी. नोटरी करायची का होती, कशासाठी होती हा मुद्दा त्यांचा राहिला, पण माझी प्रामाणिक इच्छा होती, माझी प्रामाणिकपणाची इच्छा होती की छत्रपती संभाजीराजांनी खासदार व्हावं. माझी काही वाईट भूमिका नव्हती. आणि हा प्रसंग कधीपासून घडला? ज्यावेळी मी आणि अनिल परब हे 8 नंबरचं कलिना गेट आहे तिथनं आम्ही कुठच्यातरी कार्यक्रमाला निघालो होतो आणि मी अनिल परब साहेबांची चर्चा केली की राजेंना जर आपण राज्यसभा देऊ शकलो अपक्ष म्हणून तर मेसेज चांगला जाईल आणि एक छत्रपती घराण्याला आपण राज्यसभा दिली असं शिवसेनेतनं होईल. त्याचवेळी अनिल परब पक्षप्रमुखांशी बोलले. पक्षप्रमुखांशी बोलल्यानंतर आम्हाला निरोप आला की राजेंना वर्षावर बोलवलेलं आहे. मग राजे स्वतः पक्षप्रमुखांशी बोलले आणि तिथं भेटायला गेले. आजही सांगतो, माझ्या मनात त्यावेळी पाप नव्हतं, आजही पाप नाही. मला कुठच्याही परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजीराजांना तिकीट मिळावं आणि ती जागा मिळावी ही प्रामाणिकपणाची इच्छा होती. हे त्यांना कधीही विचारलं तरी तुम्ही चालेल. साहेब, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो. कुणालाही वाटणार की आपल्या पक्षामध्ये एखादा मोठा नेता आला तर तो पक्ष आपला वाढेल. त्या दृष्टिकोनातून हे झालं होतं की केवळ अपमान करायचा म्हणून हे सगळं घटनाक्रम घडवून आणलं? मला असं वाटतं की 4 दिवस अगोदरच संजय पवारांना निरोप आलेला होता की त्यांना राज्यसभेची उमेदवारी भरण्यासाठी फॉर्म भरायचा आहे. ते मला सांगण्यात आलेलं नव्हतं, परंतु राज्यसभेचा अपक्ष उमेदवारी अर्ज हा संभाजीराजांकडनं भरला जाऊ नये शेवटच्या क्षणापर्यंत म्हणून माझी ढाल केली गेली. मला बोलत ठेवण्यात आलं आणि 2 दिवस अगोदर जेव्हा चर्चा पूर्ण झाली म्हणून सांगितलं आणि राजे कोल्हापूरला आले त्याच दिवशी संजय पवारांचं तिकीट जाहीर झालं. आता ह्याचा अर्थ काय तुम्हीच ठरवा. आता तुम्ही एक व्हिडिओ दाखवला, त्या व्हिडिओमध्ये संजय राऊत असं म्हणतात मावळे आहेत म्हणून राजे आहेत आणि म्हणून आम्ही संजय पवारांना मावळे म्हणून उमेदवारी देतो. त्याचं काय नेमका संदर्भ आहे असं केलं? मला असं वाटतं की अजून एक ती आता मी दाखवली नाही, मगाशी त्याचा मी उल्लेख केला. ते असं देखील म्हणालेले आहेत की उदयनराजे भोसले हे छत्रपती घराण्याचे वारस आहेत, याचा पुरावा देखील त्यांनी द्यावा. आता ह्याचा अर्थ काय घ्यायचा? त्याच्यामुळं त्यांना कधीही उदयनराजेंबद्दल किंवा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याबद्दल कधीही आपुलकी नव्हती, कधीही संवेदनशीलता नव्हती, कधीही ते भावनिक त्यांच्या बाबतीत नव्हते. आता मोठे छत्रपती उभे राहिलेले असल्यामुळं फक्त ज्याचा मी मगाशी शब्दप्रयोग केला की फारच आपुलकी आहे हा दाखवण्याचा प्रयत्न आहे म्हणून ते घरी गेले. याच्या पलीकडे दुसरं काही नाही. आपुलकी दाखवण्याचा जर प्रयत्न केला जात असेल तर महायुतीला पण ही संधी होती कोल्हापूरमध्ये. आज शाहू महाराजांना महाविकास आघाडीकडनं उमेदवारी दिलेली आहे, तर दुसरीकडे जनघराण्याचे समरजित घाटगे यांच्या नावाची पण चर्चा होती. मग महायुतीने त्यांना का तिकीट दिलं नाही लोकसभेचं? जर एवढंच वारसदार कोण आहे, त्याचबरोबर एवढी सगळी प्रकरणं जर महायुतीला समोर आणायची होती तर थेट जनघराण्यातनं उमेदवार दिला असता तर ही अटीतटीची लढत झाली नसती का? नाही ना, मुद्दा असा
नाही, अटीतटीची लढतीचा प्रश्न नाही. संजय मंडलिक निवडूनच येणार आहे, त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. मुद्दा असा आहे की पक्षाला कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला तिकीट द्यायचं नाही हा पूर्ण अधिकार आहे. मग तेच जर डायरेक्ट संजय पवारांना तिकीट देतो म्हणून 8 दिवस जर अगोदर सांगितलं असतं तर छत्रपती संभाजीराजेंची अवहेलना झाली नसती ना, हा माझा मुद्दा. आणि समरजित सिंह गाडगेंना कुठेही भाजपनं, कारण ते भाजपाचे आहेत, बरोबर आहे ना, आणि तिकीट कोणाचं आहे? शिवसेनेचं आहे. त्याच्यामुळे भाजपला जर तिकीट मिळालं असतं तर कदाचित त्यांचा विचार झाला असता. पण शिवसेनेला तिकीट मिळाल्यानंतर संजय मंडलिक आमचे योग्य उमेदवार आहेत, त्यांचे वडील देखील इथं उभे होते. त्याच्यामुळं मला असं वाटतं की पक्षाच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्यबाणाला तिकीट द्यायचं होतं, ते आम्ही संजय मंडलिकना दिलं. समरजित सिंह गाडगे हे भाजपमध्ये काम करतात. जर ही जागा भाजपला सुटली असती तर भाजपने त्यांचा विचार केला असता असं मला वाटतं. माझ्या प्रश्नाचं उत्तर राहिलंय, माझ्या सांगा ना. उत्तर राहिलंय की 2.5 वर्ष झाली राज्यसभा होऊन मात्र हे सगळं सांगायला तुम्ही इतका उशीर का घेतला? कारण बंडखोरी ज्या वेळेला झाली त्यावेळेला सुद्धा तुम्ही सांगू शकला असता, आणि ज्यावेळेला शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतरही तुम्ही सांगू शकला असता. आत्ताच का वेळ आहे सांगायची? ते आत्ताच माझा प्रचार चालू आहे. मुद्दा असा आहे की मी पण राजकीय एथिक्स पाळतो, पण ते सगळ्यांनीच पाळले पाहिजेत. ज्यावेळी तुम्ही घरी जाऊन सांगता की तुमच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे आणि तशा पद्धतीचं वातावरण कोल्हापूरमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करता किंवा तसा संदेश पाठवण्याचा प्रयत्न करता, मग माझी पक्ष म्हणून जबाबदारी नाही की ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांनं 2दा-3दा मंत्री म्हणून उल्लेख केलेला आहे तो मी मंत्री आहे आणि माझ्या शासकीय बंगल्यावर नक्की काय घडलं हे मी महाराष्ट्राला सांगायचं नाही. शेवटी लोकशाही आहे. माझ्या पत्रकार परिषदेमधनं कोणी किती बोध घ्यायचा हा प्रत्येकजण ठरवेल, पण लोकशाहीमध्ये मी पत्रकार परिषद घेतलेली आहे. नाही, मला एक मिनिट सर त्यांचं उत्तर देतो. माझं म्हणणं असं आहे की मला 3 तास लिहायला सांगितलं, 10 तास सांगितलं, माझं पण हस्ताक्षर मला बघता आलं, त्यांचे आभार मानतो त्यांचे. इतकं लिहिलं नव्हतं, इतके वर्ष लिहिलं नव्हतं बसून. बरं, एकदा नाही, एकदा पहिला कागद फाडला, दुसरा फाडला, तिसरा फाडला, चौथ्यांदा मग राजेंनी सांगितलं आता बस. एक हां 100% बोललो होतो, 100% बोललो होतो. पण माझी प्रामाणिकपणाची इच्छा, तुम्ही मला कुठेही घेऊन जा, पहिल्यांदा नार्को टेस्ट करा, माझी हीच इच्छा होती की छत्रपती संभाजीराजेंना तिकीट मिळावं. ह्याच्या पलीकडे माझा कुठचाही वेस्टेड इंटरेस्ट नव्हता. कारण माझे त्यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि त्यांनी केलेलं गड किल्ल्यासाठी काम, रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष असताना करत असलेलं काम, विजयदुर्ग किल्ला ज्यावेळी ढासळला त्यावेळी त्यांनी तिथे येऊन केलेली आम्हाला मदत, मी त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, आणि मी ज्यावेळी त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यावेळी गड किल्ल्याचं संवर्धन कशा पद्धतीनं होईल हे त्यांच्याकडनं मी ऐकायचो. आणि माझं लिहिण्याचं 3 तास कारण एकच होऊ दे की कोणाच्या कोंबड्यानं का होईना पण एकदा उजाडू दे आणि छत्रपती संभाजीराजे आमचे खासदार होऊ देत, हीच माझी प्रामाणिकपणाची भावना होती. राजू शेट्टी यांच्याबाबत देखील तेच केलं असं म्हणायचं का? कारण राजू शेट्टींनी आपला उद्धव ठाकरेंनी जो शब्द दिला होता तो ऐनवेळी बदलला, फिरवला, अशा पद्धतीचे वक्तव्य जे तुम्ही केलं होतं काही दिवसांपूर्वी. कोणी? राजू शेट्टी साहेबांनी नाही, मला असं वाटतं की राजू शेट्टींचा जो विषय आहे त्याला वेगवेगळे अजून पैलू आहेत. राजू शेट्टींना उमेदवारी का दिली नाही हे माझ्यापेक्षा तुम्ही जास्त जाणता. वाळव्यामधनं त्यांना कोणाचा विरोध होता हे पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा राजू शेट्टींच्या उमेदवारीबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही. तिथं धैर्यशील माने आमचे उमेदवार आहेत, ते नक्की विजयी होतील. पण मगासपासून आपली जी पत्रकार परिषद चालू आहे आणि त्याच्यामध्ये जो काय थोडाफार संभ्रम होतो आहे की मी त्यावेळी विरोध का केला नाही, मी आजही सांगतो, मी 4 वेळा सांगितलं होतं की छत्रपती संभाजीराजेंकडनं असं लिहून घेणं योग्य नाही. पण नंतर मला असं सांगण्यात आलं की आपण त्यांना उमेदवारी देतो आहे ना, मग लिहून घ्यायला काय हरकत आहे. आणि मी स्पष्ट सांगितलं की माझा स्वार्थ हाच होता की त्यांना फक्त उमेदवारी मिळावी आणि ते राज्यसभेचे खासदार व्हावेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, मी ज्यावेळी एकदा दिल्लीमध्ये गेलो होतो, मला छत्रपती संभाजीराजांनी सन्मानपूर्वक त्यांच्या बंगल्यावर बोलवलेलं होतं. त्यांच्याकडे तो बंगला 6 महिने एक्सटेंड झालेला होता आणि माझी इच्छा अशी होती की तो बंगला त्यांनी ज्या पद्धतीनं एक राजवाड्याचा लूक आणि बनवलेला होता तो त्यांच्याकडेच राहावा आणि तिथून महाराष्ट्र लोकांना कळावा, ही माझी प्रामाणिकपणाची भावना होती. हे जरी आज ते महाविकास आघाडीचा प्रचार करत असले
तरी ह्याच्यामध्ये एक जरी वाक्य खोटं असेल त्यानं तुम्ही त्यांना विचारा. बस आज महाराष्ट्र आणि संयुक्त महाराष्ट्राचं जे स्वप्न होतं कारवार बेळगाव निपाणी ते पूर्ण झाले का? ते पूर्ण करण्यासाठी सरकार नेमकं काय? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की सीमा भागातली जी गावं आहेत त्याच्यामध्ये आता इथं सुद्धा बसलेले आहेत आमचे जतच्या भागामध्ये ते काम करतात. जत हा देखील अतिशय जवळचा लागून भाग आहे. तिथली कामं असतील, तिथली विकासाची कामं असतील, सोलारसारखे प्रोजेक्ट असतील, जे आपले लगतचे भाग आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तिथली म्हैसाळ योजनेला 2000 कोटी रुपये दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि आपलं सगळ्यांचं दुर्दैव की या मराठा म्हणजे आपली मंडळं आहेत किंवा आपली महाराष्ट्रातली मंडळं आहेत त्यांना महाराष्ट्र सरकारमार्फत आपण निधी द्यायचो. तो मागच्या 2.5 वर्षामध्ये बंद झाला. पण एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली तो पुन्हा एकदा निधी द्यायला सुरुवात झालेली आहे. आम्ही सीमा भागातील लोकांच्या 100% पाठीशी आहोत. पण आजचं महाविकास आघाडीचं दुर्दैव बघा, त्यांचा जो अजेंडा आहे त्याच्यामध्ये आम्ही सीमा भागासाठी काहीतरी करणार आहोत, सीमा भागाच्या बाबतीत काहीतरी पुढं जाणार आहोत, हे कुठेही त्यांनी लिहिलेलं नाही. याचं कारण कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि असं काहीतरी आम्ही लिहिलं तर काँग्रेस आमच्यावर नाराज होईल आणि राहुल गांधी आम्हाला वाऱ्यावर सोडतील, या भावनेतनं सीमा भागाच्या बाबतीत कोणी लिहिलेलं नाही. परंतु सीमा भागाच्या बाबतीत आम्ही सकारात्मक आहोत. सुप्रीम कोर्टामध्ये लढाई सुरू आहे, त्या ठिकाणी चांगले वकील आपण दिलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्र सरकार सीमावासियांच्या सोबत आहे, हे मी 1 मेच्या दिनाच्या निमित्तानं सांगतो. सुप्रीम कोर्टात तुम्ही जे म्हणताय तर आजपर्यंत महाराष्ट्र सरकारनं आपला वकिली दिलेली आहे अशी चर्चा आहे. ही चर्चा साहेब 2.5 वर्षामध्ये होती. पण त्याच्या पुढं जाऊन तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र राज्याचा उद्योगमंत्री झाल्यानंतर ते खरं धाडसच म्हणावं लागेल. मी एक धाडस केलं आणि सीमा भागामध्ये तिथल्या मुलांना नोकरी देण्यासाठी एक फार मोठा मेळावा घेतला. 3 ते 3.5 हजार मुलं त्याला उपस्थित होती आणि 400-450 मुलांना आम्ही रोजगार देऊ शकलो. मुद्दा असा आहे की वकील दिलेला नाही याच्याशी मी अजिबात सहमत नाही. वकील दिलेले आहेत. तिथल्या सगळ्या कमिटीला असं सांगितलेलं आहे की अजून याच्यामध्ये अभ्यास असणारे वकील कोण आहेत ते तुम्ही सांगा, ते पण आपण देऊ. त्याच्यामुळे आपण कुठेही दुर्लक्ष केलेलं नाही. याच्या संदर्भात जे तिथले प्रमुख लीडर आहेत त्यांच्याशी देखील मुख्यमंत्र्यांशी चर्चा होते. शंभूराज देसाई आमचे ते समन्वयक आहेत आणि शंभूराज देसाईंबरोबर कायम चर्चा होऊन तो देखील जो काही विषय आहे तो मार्गी लावण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत. शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून महायुतीमध्ये 2 मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. एका बाजूला शाहू महाराजांचं दत्तक प्रकरण काढलं जातं, कदमबांडे यांना इथं आणलं जातं. दुसऱ्या बाजूला शाहू महाराज ही कोल्हापूरची अस्मिता आहे असं सांगितलं जातं. छत्रपती घराण्याचा आम्हाला आदर आहे असं तुम्ही सुद्धा आता सुद्धा म्हणताय. तर हा मतप्रवाह दिसून येतो. नाही, एक लक्षात घ्या, महाराष्ट्रातल्या प्रत्येकालाच आदर असणार आहे ना, त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही आहे. आता तुम्ही मगाशी जो काय राजवर्धन कदम पांडेंचा मुद्दा या ठिकाणी मांडला आहे, मला माहीत नाही त्यांना कोणी आणलं किंवा काय, पण कोल्हापूरवासियांना हे देखील माहिती आहे की त्यांना माझ्या मैत्रीप्रमाणे आता जिथं धैर्यशील माने उभे आहेत तिथे मानेसाहेबांच्या विरोधामध्ये देखील हेच कारण सांगून उमेदवारी दिलेली होती आणि ते पण आज महाविकास आघाडीमध्ये आहेत. मी मगाशी जे सांगितलं ना, मगाशी मला कोणीतरी, हे वैयक्तिक नाही आहे, हे राजकीय खेळ कसे केले जातात. म्हणजे त्यावेळी राजवर्धन कदम पांडे पवारसाहेबांना चालत होते आणि त्यांचा प्रचार त्यावेळी काय होता हा देखील माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. त्यावेळी देखील प्रचार हाच होता की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. मला त्याच्यामध्ये अजिबात जायचं नाही आणि मला त्याच्यामध्ये कोणाला दुखवायचं पण नाही. पण राजवर्धन कदम पांडे जर काल इथं आले असतील, मला आले की नाही ते पण माहीत नाही, पण ते आले असतील तर त्या प्रचाराचा मुद्दा होतो. पण त्याच राजवर्धन कदम पांडेंना शरद पवार साहेबांच्या पक्षातनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उमेदवारी दिलेली आणि प्रचाराचा मुद्दा हाच त्यांनी केलेला होता. पण साहेब एक नॅरेटिव्ह सेट केलं जात आहे की शरद पवार सारखे जे दिग्गज आहेत त्यांच्यावर मोदी टीका करतात, म्हणतात ती आत्मा म्हणतात. एक सिंपती त्यांच्या भोवती जी आहे ती वाढत चालली असं वाटतं या विधानानंतर, आणि महायुतीची अडचण होते का या अशा विधानांनी? एक तर महाराष्ट्राचा पूर्ण राजकीय अभ्यास जर तुम्ही आजचा केला असेल आणि काल परवाच्या 3 सभा जर आपण बघितल्या असतील, एक कोल्हापूरची सभा, सोलापूरची सभा आणि ऐतिहासिक झालेली पुण्याची सभा 117 एकरमध्ये, मला असं वाटतं की ती गर्दी बघितल्यानंतर कोणाला पटणार नाही कदाचित गर्दी होती, कारण शेवटी
गर्दी होती सांगायला देखील धाडस लागतं. या 3 सभा बघितल्यानंतर महाराष्ट्रातला माहोल काय तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल. आणि जे पहिल्या टप्प्यातले आणि दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत ते स्वतः मोदी साहेबांनी कोल्हापूरमध्ये सांगितलं आहे की 2-0 झालेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्याच्या सगळ्या जागा महायुतीच्या येतील हा IBचा देखील रिपोर्ट आहे. साहेब, जवळपास आता सगळ्यांचं जागा वाटप होत आले. मात्र मागच्या वेळी तुम्ही 22 जागा लढवल्या होत्या. आता तुम्हाला 14 जागांच्या वरती लढायला लागते. कुठंतरी 10 तुम्ही हरलाय असं वाटतंय का मग? नाही, हा प्रश्न तसा जुना झाला आहे आता. मला असं वाटतं की 13 जागा तर 13 खासदार आमच्याबरोबर आले. मी 13 जागा तर मिळाल्या पाहिजे होत्या. मी 13 तर मिळाल्या असं तुमचं म्हणणं आहे. अधिक प्लस झाली. अजून 14वर आम्ही थांबलेलो नाही. काल ठाण्याची जागा पण डिक्लेअर झाली. म्हणजे किती झाल्या? कल्याणची पण झाली. नाशिकचं हां म्हणजे झालं नाही. म्हणजे किती झाल्या? पालघरची एकच जागा राहिली आहे. म्हणजे किती झालं? मला आता अंकगणित माझं चांगलं नाही. आणि 3 16 झाल्या ना साहेब. म्हणजे 13 आमच्या होत्या. 13 आमच्यावर आलेले होते. शेवटी 3 पक्षाची अलायन्स आहे. 3 पक्षाची अलायन्स असताना थोडं पाठीपुढं होणार आहे. पण 13च्या अगेन्स्ट जर 16 मिळालेल्या आहेत तर तो सन्मानपूर्वक आकडाच आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की घासाघीस कुठं करायला लागली. साहेब, काल शरद पवार साहेब साताऱ्यात म्हणाले की मान गादीला आणि मत कष्ट करायला कोल्हापूरमध्ये आज येत आहेत. काय अपेक्षा आहे? मग तेच स्लोगन इकडं आहे का? पण वेगवेगळी भूमिका वाटत नाही का? म्हणजे कोल्हापूर हेच मी तुम्हाला सांगतो ना. माझा मुद्दा आता तुम्हीच सांगितलात. एवढ्या पाऊण तासानंतर तुमचे धन्यवाद. तुम्हाला धन्यवाद की तुम्हालाच हे कळलं की ही परिस्थितीच अशी आहे. साताऱ्यात एक वेगळी भूमिका, इकडे एक वेगळी भूमिका. माझी विनंती आहे पवारसाहेबांना की तेच भाषण कोल्हापूरमध्ये करावं. आता सांगा ना. पत्रकार परिषदेचा शेवट तुम्ही चांगला केला. धन्यवाद. उद्योजकांची एक बैठक झाली तर त्यासाठी कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्रातली 650 हेक्टर जागा देतो असं आपण वक्तव्य होतं. तर एवढी जागा कोल्हापूरमध्ये उपलब्ध आहे का आणि कशी उपलब्ध आहे? 650 हेक्टर जागा उपलब्ध करून देतो असं मी म्हटलं नाही. 650 हेक्टर जागा ॲक्वायर करून तुम्हाला 100% देतो असं मी सांगितलं. आणि ते काय आचारसंहिता असल्यामुळे नाही. शाहूवाडी असेल, आजरा असेल, वाळवा असेल, तुमची विकासवाडी असेल, या सगळ्या ठिकाणचं ॲक्विजिशन सुरू आहे. नोटिफिकेशन निघालेलं आहे. त्याच्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर बाकीची प्रोसेस पूर्ण होईल. आणि 650 हेक्टर जागा ही कोल्हापूरवासियांच्या उद्योजक जे आहेत त्यांना मिळणार आहे. त्याच्यामध्ये खोटं काहीच नाही. ॲक्विजिशन सुरू आहे. संभाजीराजेंनी रायगडला काम केलेलं आहे बऱ्यापैकी. स्थानिक कोल्हापूर जिल्ह्याची मागणी असतो ना, विशाळगड आणि पन्हाळगडचं अतिक्रमण जे आहे त्यावर लक्ष तितकं गाठलं आहे. तुम्हाला काय वाटतं? आता हा त्यांचा प्रश्न मला कशाला विचारत आहे? नाही, कार्यकर्त्यांची मागणी असेल तर सरकार त्याच्यामध्ये लक्ष घालेल. पण त्यांची पत्रकार परिषद असेल तेव्हा तुम्ही त्यांना विचारलं तर हा प्रश्न चांगला राहील ना. ते चांगलं उत्तर देतील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.